सगळे ऑल गुड असालच, मी पण. बट आता माझी आज एक्झाम आहे MST-CETची, तर आम्ही आता तिथेच चाललो आहे. बट आता तरी पहिलं आम्ही पेट्रोल भरायला जाणार आहे. मग तिथून पेट्रोल भरून झाल्याच्या नंतर आम्ही एक्झामला जाणार. काय माहीत नाही मी आज किती दिवे लावणार आहे एक्झामला. माझा काही स्टडी झालेला नाही. कालच्या जयंतीमध्ये खूप म्हणजे खूप डान्स केलेला आहे. जयंतीमध्ये डान्स केला पण अभ्यास तर काही केलेला नाही आहे. फक्त यूट्यूबच्या भरोश्यावरतीच आहे फक्त. प्लीज माय हजबंड. तुमच्या सगळ्यांची एक्झाम संपलीच असेल. नेक्स्ट स्टँडर्ड नेक्स्ट इयर वगैरे तुम्ही सगळे तसं. पण माझं तसं काहीच नाही. मी फक्त एक्झाम द्यायला जाते. पास नापास काही फरक पडत नाही. बिकॉज मला माझं करिअर मेकअपच्या ह्याच्यात करायचं आहे. एस्थेटिक वर्ल्डमध्ये, मेकअपच्या ह्याच्यामध्ये. आपण पेट्रोल भरून जायचं नंतर भेटू. आम्ही आता आलो पेट्रोल भरायला. यू कॅन सी पेट्रोल नहीं देता है. आता पेट्रोल भरून माटुंगाला जाऊ ईस्टला. सो गाईज आता आपण पहिलं जाणार आहे स्टेशनला. बिकॉज मला कॅब घ्यायची मस्त. डोकं खूपच आपलं बिकॉज ही बढती गरमी खूपच खूप हिट होते. माझ्या नवऱ्याने तर हेल्मेट घातलेले बट माझं तर माझ्याकडे तर काहीच नाही. सो पहिलं आपण जाऊ स्टेशनला, मग जाऊ कॉलेजला. आपण भेटूया स्टेशनला. सो हे गाईज हाय, वी आर बॅक. सो फायनली आज आमच्या डेस्टिनेशनवरती पोचलं. हे माझं कॉलेज. झाडांमुळे तर दिसतच नाही आहे पण अजून 1 hour बाकी मला आतमध्ये जायला. 1 hour झाल्याच्यानंतर मग आतमध्ये येते. सगळे प्रोसेस वगैरे पॅक चेक करतील. हाय तर कर त्याचं काय. हॅलो. खूप हीट वाढते. बोला. आणि काहीच माझा स्टडी तर काही झालेला नाही. मी फक्त येऊन बसले फक्त. माझं मला काय टेन्शन. मी तुला सारखी पूर्ण दिसते थोडंसं. मला काहीच टेन्शन नाही, काय नाही काय. कंटाळा आला आहे. किती वेळ आम्ही किती तास आम्ही ट्रॅव्हलिंग केली. जवळजवळ आम्ही घरातून 11 वाजता निघालो. 11 वाजता निघालो तेव्हा आता कुठे पोहोचलो. प्रिव्हियसली मिस्टेक झालेली, चुकामुक झालेली. आम्हाला कॉलेज माहीत नव्हतं. फर्स्ट टाईम कॉलेजला इकडे लागले. तर फायनली वी आर रीच्ड. भेटूया आता. माझी एक्झाम झाल्या. आपण बाय बाय. चला बघूया. रिझल्ट आल्यावर समजेलच. भूक लई लागली आहे मला. तू माझा व्हिडिओ काढत होता का मी चालत होते तिथे. फायनली झाली माझी एक्झाम. रिलॅक्स. आत्ताचही मला फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या पेपरच्या टायमाला मला झोप येत होती. बाहेरच्या टायमाला काय नाही. गेले तर पहिली एक फ्रेंड बनवली. मग ती पण माझी पार्टनरच होती, एक्झाम पार्टनरच होती. कॉलेज VGTI कॉलेज एवढं सुपर्ब कॉलेज आहे. एवढं सुपर्ब कॉलेज आहे की वाटतच नाही की ते कॉलेज आहे. मला तो खूप आवडलेलं. बट तसं स्टडी पण पाहिजे त्या कॉलेजमध्ये. त्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर तसे पर्सेंटेज पाहिजे. तो एक ट्राय करा त्या कॉलेजमध्ये जायला. खूप भारी कॉलेज आहे. स्टेशनरीपासून ते सगळं तिकडे अवेलेबल वगैरे सगळं. मला तर नाही भेटू शकत बिकॉज मला तर नाही करायचं आहे. मी पास नापास. मला काहीच टेन्शन नाही आहे. बट आता मला खूप भूक लागली आणि मला झोप पण आलेली. झोपणार तर नाही पण खायचं तर मला नक्की आहे. आणि बघू. आणि कपडे पण घ्यायचे. उद्या माझ्या नवऱ्याचा बर्थडे आणि केक घ्यायचं. सेलिब्रेट तर करणार फक्त आम्ही दोघंच जण. आता तरी पहिलं काहीतरी खायचं आहे. ओके. का स्टेशनला गेलं कीच खायचं डायरेक्ट. खूपच भूक लागली आणि ह्याला मी आधीच बोललेली की तू जेवून खाऊन घे
मला लेट होणार आहे. मला तर भूक लागलीच आहे, पण जास्त करून ह्याला भूक लागली. खूप कंट्रोल करतो माझ्यासाठी आणि माझ्यावर खूप प्रेम आहे. मला मारतो पण, मी पण त्याला मारतो, असं काही नाही. पण इज माय आता मला खूप भूक लागली. बाय. काय काय मी आत्ताच 10 मिनिटं झाले असेल मी घरी आलो. त्याला चहा पाहिजे तर याला चहा बनवायला ठेवली यायची. गॅस स्लो केल्यामुळे अजून थोडी झाली नाही. बट सी आता आमच्या घरात मॅच लागली. एवढा कंटाळा आला ना आता मला घरात सिरियसली झोप येते एवढी ट्रॅव्हलिंग करून करून. शेवटी कसं आम्ही बाईकनेच फिरत होतो. मॅकडीला गेलो, खाल्लं बर्गर फ्राईज वगैरे. देन त्याच्यानंतर आम्ही केक घेतला रात्री सेलिब्रेशनसाठी. देन आज चप्पल घेतली. जेवणाला पण सामान घेणार होतं, पण ऑलरेडी घरी माझ्या सासूने जेवण बनवलं म्हणून काय नाही घेतलं. माझा पोरगा बाजूच्या घरामध्ये एवढं मस्ती करून ते इकडेच होता आत्ता. मस्ती करून गेलं आणि डोक्याला ताप देऊन गेलेलं आहे. इकडे जा तिकडे जा तिकडे जा इकडे जा, सतत तेच 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 तेच. त्याला इकडे येऊन सारखं सारखं त्याला उचलून ठेवायला लागतं. एवढा मस्तीखोर झालं. पण सी असं लक्षच नाही आहे मी काय बोलते काय नाही बोलत होते. समा मॅच सोडली पाहिलं ना तो 3-4 मॅच नंतर. माझा कान दुखतोय. जर ना चाय बघायला झाली असेल ना, तेवढा वेळ चायला थोडी लागतो. जातेच आहे. चहा तर झाली आहे. तुमचा झाला असेल नाश्ता. होप तुम्ही जेवायचा पण टाइम झाला कसं. पण आमच्या घरी चहा बनते पहिली आणि आमच्या घरी आमचं जेवण रात्री 12च्या नंतर होतं. आमचा पोरगा झोपल्याच्या नंतर. जर आमचा पोरगा तिकडच्या घरात झोपला असेल तर आम्हाला इकडे लवकर जेवायला भेटतं. नाही तर काय 5 मिनिटं लगेच भेटतो. पण त्याला चहा बी देते. आला गप्पू. गप्पू गप्पू हाच तो मस्तीखोर पोरगा. हाय कर हाय कर. चाव माऊ करून दाखव ना त्यांना. चाव माऊ. आईज दाखव. आईज 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 कुठे आहेत? आईज तिकडे आहेत. आईज कुठे तुझे? हा त्याचे आईज. आईज डान्स करा. डान्स कर ना. डान्स करून दाखव. बघितलं किती मस्तीखोर आहे बघा. चहासाठी एवढा भांडणं करतोय हा पोरगा. चहाचा तर एवढा दिवाना आहे ना. 1च वर्षाचा पोरगा आहे तरी त्याला चहा पाहिजे, फ्राईज पाहिजे, चिकन स्पायसी पाहिजे, सगळं काय पाहिजे ते बघा. दाखवतोय मारू का करून. गेला आता पप्पाकडे. पप्पाला लाडी गोडी लावतोय चहासाठी. बघितलं किती मस्ती करे. से हाय 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 गाईज. तू बोल हाय. ते बघा सी असा मारतोय. काय बोलतो सुधारणा. ह्याला मारायचं एवढं मन करतं ना, एवढा मार करतो ना पण माझ्याकडून. हे बघा एनिवे आता गेलाय खेळतोय. पण मला तर खूप कंटाळा आला गाईस. आपण नंतर भेटू.